नमस्कार मित्रांनो, सारथी जी संस्था आहे, जी संस्था मराठा ओबीसी म्हणजे कुणबी, मराठा कुणबी किंवा फक्त कुणबी या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते। यांनी एक परीक्षा 2024 मध्ये घेतली होती, ज्या परीक्षेच्या माध्यमातून 3000 विद्यार्थ्यांना बँकिंगसाठी स्कॉलरशिप देण्याचं प्रयोजन होतं। तर ज्या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून जे स्कॉलरशिपसाठी निवड केली होती, अशा विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। पण काही विद्यार्थ्यांनी जॉइन न केल्यामुळे पहिली प्रतीक्षा यादी, त्यानंतर दुसरी प्रतीक्षा यादी, या पद्धतीने ही सेकंड वेटिंग लिस्ट किंवा प्रतीक्षा यादी जी आहे ही जाहीर झाली आहे। तर जवळजवळ एक अराउंड 2500 प्लस विद्यार्थ्यांना यावेळेस बोलवलंय की तुम्ही या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला डेफिनेटली एक संस्था मिळेल। या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग प्रोव्हाइड केले जाईल। या माध्यमातून, या सारथी कोचिंगच्या माध्यमातून एक संस्था, जसं की आपला क्लास आहे सारथी एज्युकेशन संभाजीनगर येथे, जर तुम्ही संभाजीनगरला पहिली पसंती दिली तर या ठिकाणी तुम्हाला मोफत कोचिंग मिळेल। सारथी एज्युकेशन म्हणजे आपला जो क्लास आहे हा बुक्स प्रोव्हाइड करतो, ऑनलाईन लेक्चर्सचा सपोर्ट देतो, त्यानंतर क्लासची बॅग असेल, ऑनलाईन टेस्ट असेल, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, अभ्यासिका असेल आणि या पद्धतीच्या जेवढ्या फॅसिलिटीज आम्ही यापूर्वी कमिट केल्या होत्या त्या संपूर्ण फॅसिलिटीज ज्या आहेत या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील। या सोबत तुम्ही पुढचे 6 महिने तुम्हाला मासिक जे भत्ता आहे, मंथली स्टायपेंड ज्याला आपण म्हणतो 6 महिने 6000च्या हिशोबाने, म्हणजे ते 36000 प्लस 10000चा एक वेलकम बोनस किंवा इनिशियल बोनस जो आहे तो मिळतो। तर असं 46000ची स्कॉलरशिप जी आहे ही या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत मिळते। त्यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं की सारथी एज्युकेशनच पहिली पसंती का द्यावी, तर या फॅसिलिटी सारथी एज्युकेशन तर्फे मिळतात। सोबत सारथी एज्युकेशन म्हणजे आपला क्लास भारतातील सर्वाधिक निकाल देणारा क्लास आहे। मागच्या वर्षभरात जवळजवळ आपण 1100 ते 1200 विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन आपल्या क्लासच्या माध्यमातून झालं आणि टार्गेट आहे की यावर्षी जसं 1 जानेवारीला निकाल लागले होते तर आरआरबी पीओ आणि क्लर्कच्या माध्यमातून 135 प्लस निकाल जे आहेत आपले आरआरबी पीओ आणि क्लर्क झाले आणि यावर्षी एसबीआय क्लर्कमध्ये भारतातून 1000 प्लस निकाल देण्याचे टार्गेट आहे आपण ठेवले आणि डेफिनेटली आपण ते अचीव करू, याबद्दल कुठली शंका नाही। त्यामुळे तुमची पहिली पसंती सारथी एज्युकेशनलाच असू देत, कारण सारथी एज्युकेशनमध्ये हे फक्त नाव नाही, तर तो एक विश्वास आहे संपूर्ण टीमचा, विद्यार्थ्यांचा, की इथं आम्हाला सक्सेस मिळेल। असो, पुढची प्रोसेस नेमकी काय असेल याबद्दल समजून घेऊया। इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुठले लागतील, तुमचे कॉमन डाऊट्स, जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही डॉक्युमेंट आमच्याकडे कमी असेल तर, करेक्शन काही असेल नावामध्ये, किंवा सर मी एसबीआय क्लर्कची डेट आणि सारथीची डीवीची डेट क्लॅश झाली, ओव्हरलॅप झाली, तर अशा परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊया। सुरुवातीला पुढची प्रक्रिया नेमकी कशी आहे बघा। ही एक लिस्ट आहे, या लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला स्वतः सापडलं असेल तर या लिस्टमध्ये तुम्ही तुमचा सिरियल नंबर शोधा। जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर आहे 2556, मग 2556चं यांनी ही शेड्यूल दिले टेंटेटिव्हली की 25 फेब्रुवारी 2025 पासून ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होईल। 1540 ते 1640 विद्यार्थी 25 तारखेला सकाळी 11 वाजता रिपोर्ट करतील, पुढचे 100 विद्यार्थी 2 वाजता रिपोर्ट करतील। तर या पद्धतीने 2546 एखाद्या विद्यार्थ्याचा जर रोल नंबर असेल किंवा सिरियल नंबर असेल तर तो विद्यार्थी बघा 4 मार्चला दुपारच्या सत्रात, म्हणजे दुपारी 2 वाजता तिथं असला पाहिजे, हजर असला पाहिजे संपूर्ण कागदपत्रासहित। मग तुम्ही तिथे गेलात, पुण्याच्या सारथी ऑफिसला गेलात, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये ज्या संस्थेची निवड केली त्या संस्थेला तुम्ही अलॉट केले जाताल। मग त्या शहरात जाऊन, जसं सारथी एज्युकेशनला तुम्ही अलॉट केलं, पहिली पसंती दिली की सारथी एज्युकेशन तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही संभाजीनगरला यायचं आणि क्लास करायचा, या पद्धतीची प्रोसेस असेल। ठीक आहे, बाकी डॉक्युमेंट कुठले पाहिजे सर, निवड प्रक्रिया तर तुम्हाला समजली। आता डॉक्युमेंट कुठले पाहिजे, तर त्या पद्धतीने डॉक्युमेंट्सची जी लिस्ट आहे ती अशा पद्धतीने बघा। पहिलं तुम्हाला एक्झामच्या वेळेस जे सारथी ॲडमिशन कॉपी म्हणजे 2 झेरॉक्स कॉपीज, 1 टू बी अटॅच इन फाईल अँड 1 मस्ट बी कॅरीड लूज सेपरेटली। प्रतीक्षा यादी जी आता लागली आहे याच्यामध्ये तुमचं नाव कुठे आहे, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी वेटिंग लिस्टचे प्रवेशपत्र वापरावे। ठीक आहे, तर हे प्रवेशपत्र सोबत डिक्लेरेशन फॉर्म
आता यातले काही फॉर्म जे ज्याच्यावर तुमची पालकांची सही अनिवार्य आहे, यातले काही फॉर्म जे ते आपण सार्थ एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलला पण शेअर केले. सार्थ एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला या सगळे डॉक्युमेंट्स मिळून जातील. त्यानंतर जी गाईडलाईन मी वाचतोय याची एक 11 पेजेसचं हे पेज आहे बघा, 11-12 पेजेसचं ही असेल कॉपी, 43 पेजेस ॲक्च्युली, ते पहिलं 11-12 पेज. तर याची जे सुरुवातीचे जे जोपर्यंत तुमचा नंबर नाही आहे तोपर्यंतचे सुरुवातीचे 11-12 पेजेस जे ते घेऊन जा. याची एक झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायची आहे. याची एक झेरॉक्स, जिथून सिरियल नंबर आहे ते नाही घेऊन गेलात तरी चालेल, वरचं जरी घेऊन गेलात तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर हे 3 नंबरचा डॉक्युमेंट म्हणजे हा जो मी वाचतोय तो चेकलिस्ट. यामध्ये क्रमवारीनुसार आता चेकलिस्ट कुठे मिळेल तर चेकलिस्ट पण सार्थ एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर. सारथी रिलेटेड कोचिंग ॲडमिट कार्ड, जेव्हा तुम्ही परीक्षा दिली होती तेव्हा एक ॲडमिट कार्ड तुम्हाला आलं होते, ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागेल. समजा तुमच्याकडे नसेल तर तिथे जाऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता, ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सार्थ एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. कॅन्डिडेट अंडरटेकिंग हे पण मिळेल. कास्ट सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट, जसं बघा कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं मराठा कुणबी लिहिलं असावं किंवा TCवर असतं, EWS सर्टिफिकेटवर असतं, SCBC सर्टिफिकेटवर असतं, या तिन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर TC कंपल्सरीने, TCच्या ऐवजी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट घेऊन गेला तरी चालेल. नॉन क्रिमिलियर किंवा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये तुमची इन्कमची मर्यादा जाणून घेण्यासाठी आयदर तुमच्याकडे EWS चालेल, इन्कम सर्टिफिकेट चालेल किंवा नॉन क्रिमिलियर, तिन्हीपैकी. डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्क, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म होईल, याच्याऐवजी पॅन कार्ड पण चालतं. 10वीचं मार्क मेमो, 10वीचं सर्टिफिकेट. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे पूर्ण सर्टिफिकेट आणि PDC किंवा ODC म्हणजे डिग्री सर्टिफिकेट ज्याला म्हणतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ. त्यानंतर 2 क्लिअर कॉपीज ऑफ फर्स्ट पेज ऑफ पासबुक. सरकारी बँका, ज्या सरकारी बँक आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही एका बँकेचं पासबुक जिथे तुम्ही अकाउंट ओपन केलंय नसेल तर आत्ता करून घ्या, आणि पासबुकच्या पहिले 2 पेजेसच्या क्लिअर कॉपीज. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट किंवा डिसेबल्ड कॅन्डिडेट असेल तर तेवढं एक सर्टिफिकेट. त्यानंतर सिग्नेचर ऑफ ओनली पॅरेंट, गार्डियन, ब्लड रिलेटिव्हजमध्ये. तर या पद्धतीने डॉक्युमेंट जे हे तुम्हाला लागणार आहेत. तर एवढे डॉक्युमेंट्स मला असं वाटतं क्लिअर असतील. ते डॉक्युमेंट जाताना तुम्ही घेऊन जायचे. एक फाईल करा, जी सिक्वेन्स अशी दिली आहे याच सिक्वेन्सने ते डॉक्युमेंट लावा. पहिल्या नंबरला पहिलं, दुसऱ्या नंबरला दुसरं, तिसऱ्या नंबरला तिसरं. त्या फाईलमध्ये घेऊन जा. एक ग्रीन कलरची फाईल बनवा. त्या ग्रीन कलरच्या फाईलमध्ये पूर्ण डॉक्युमेंट जे ही सिक्वेन्शियली लावा आणि घेऊन जा. सर एखादं डॉक्युमेंट माझ्याकडे नसेल तर मी काय केलं पाहिजे? बघा, जर एखादं डॉक्युमेंट माझ्याकडे नसेल तर मी काय करू शकतो? अबाउट डॉक्युमेंटेशन, हा मुद्दा क्लिअर आहे, हा मुद्दा क्लिअर आहे. डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही त्यावेळेस इथे एक अंडरटेकिंग लिहून देऊ शकता की मी पुढच्या काही दिवसामध्ये डॉक्युमेंट देऊन टाकेल, आणि तुम्ही डॉक्युमेंट 10 मार्च 2023 पर्यंत 25 पर्यंत सबमिट करणं आवश्यक आहे. म्हणजे समजा जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट आत्ता नाही आहे पण तुम्ही नंतर देऊ शकता पुढच्या 8-10 दिवसामध्ये, तर हरकत नाही, तुम्ही अंडरटेकिंग लिहून द्या आणि तुम्ही त्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करा, असं त्यांचं म्हणणं आहे. सर माझ्या नावामध्ये ना, माझं नाव असं आहे RAHUL, पण चुकून आमच्या शिक्षकांनी, जे इंग्लिशचे आमचे शिक्षक होते थोडे हुशार होते, त्यांनी असं केलं. काही हरकत नाही, हे असं असेल तर एक ॲफिडेविट करून घ्या, बॉन्डवर लिहून घ्या की हे दोन्ही नावं एकच आहे. हे ॲफिडेविट कुठे मिळतं? तहसील कार्यालयात मिळतं किंवा जिल्हा न्यायालयात किंवा तालुका न्यायालयामध्ये मिळतं. तर हे ॲफिडेविट करून घ्या. नोटराईज वकील जे असतात ते पण हे ॲफिडेविट करून देतात. 200-300 रुपयाचं काम आहे, त्याने ही प्रोसेस संपून जाईल. त्यानंतर जर तुमच्या एक्झाम डेट क्लॅश झाले असेल तुमच्यासाठी एक वेगळी नोटीस आहे बघा. ही नोटीस त्यांनी काल पोस्ट केली होती, मी आज टेलिग्रामला आपल्या पोस्ट केली. तर नोटीस अशी आहे की जर तुमची एक्झाम डेट तुम्ही या तारखेमध्ये जाणं आवश्यक आहे, पण समजा तुम्ही मागच्या वेळेस अब्सेंट असताल किंवा तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असेल किंवा आता तुम्ही जाऊ शकत नाही, अशा केसमध्ये तुम्ही काय करायचे? जर तुम्ही मागच्या वेळेस जाऊ शकला नाहीत, अब्सेंट होतात मागच्या वेळेस, समजा मेरिट लिस्टमध्ये तुम्ही होतात पण तुमचं जाणं झालं नाही किंवा वेटिंगमध्ये होता तुम्ही पहिल्या यादीमध्ये तुमचं जाणं झालं नाही, अशा केसमध्ये तुम्ही काय करा? 10/3/2025ला 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत जा आणि डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, कोण जे मागच्या वेळेस कॅन्डिडेट अब्सेंट होते ते. त्यानंतर जर तुम्ही आता यावेळेस जाऊ शकत नाही बघा, ऑल ॲब्सेंट कॅन्डिडेट मस्ट राईट अन ईमेल कंपल्सरी टेकिंग परमिशन अँड अटॅच प्रूफ why she was absent on the allotted date of verification. Also when attending verification on 10/3/2025, candidate must carry the email sent to Sarthi permission. Any absent candidate who remains absent on allotted deadline will be eliminated from consideration. जर तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही गेला नाही, जाऊ शकला नाहीत, पण आता तुमची जायची इच्छा आहे,
तर एक सारथीला ईमेल करा. हा ईमेल आय डी त्यांनी दिला आहे बघा. या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करा. ईमेल आय डी दिया था ना भैया, किधर आहे? हां, या ईमेल आय डीवर की काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. त्याच्या मागचं एक व्हॅलिड रिझन होतं, मेडिकल रिझन असेल किंवा एक्झामचं रिझन असेल, पण मी आता येण्यास इच्छुक आहे असं एक ईमेल पाठवा सारथीला. आणि 10 तारखेला डायरेक्ट जाताना फक्त त्या ईमेलची प्रिंट घेऊन जा की मी परमिशन मागितली होती आणि अशा पद्धतीने मी या कारणामुळे येऊ शकलो नाही. पण 10 तारखेला सकाळी 11 ते 1च्या दरम्यान तुम्हाला जाणं त्या केसमध्ये कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर गैरहजर विद्यार्थी. आता समजा तुम्हाला असं वाटतंय की सर आत्ता पण मी जाऊ शकत नाही. मागच्या वेळेस जे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असेल, फर्स्ट लिस्टमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचे कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट पेंडिंग होते, अशा पेंडिंग कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स वाल्या लोकांनी सुद्धा मेरिट लिस्ट, फर्स्ट वेटिंग लिस्ट, सेकंड वेटिंग लिस्ट, but their admission is pending as they had not submitted one or more mandatory document due to non-fulfillment of the eligibility. Related document must compulsorily be present on 7th of March 2023 time 2:30 वाजता. तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये नाव गेलं होतं मेरिट लिस्टमध्ये किंवा पहिल्या यादीमध्ये किंवा दुसऱ्या यादीमध्ये, यावेळेस तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाही आहे तर हरकत नाही. तुम्ही 7 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट नेऊन द्या आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही क्लिअर करून घ्या, कन्फर्म करून घ्या. पण त्यानंतर जर तुम्ही नसला तर प्रॉब्लेम येईल. बरं, समजा तुम्हाला आत्ता असं आहे की सर मला आत्ता पण सध्या जाणं शक्य नाही आहे, आता सध्या मला जाणं शक्य नाही, माझी 1 तारखेला परीक्षा आहे, माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण 1ला आलं, माझी 28ला परीक्षा आहे, 28ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, त्या केसमध्ये पण तुम्ही याच्यावर एक ईमेल लिहा की सध्या माझी परीक्षा असल्यामुळं त्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड या ईमेलला अटॅच करा. मी या तारखेला येऊ शकत नाही, पण या तारखेनंतर मी 7 तारखेला किंवा 10 तारखेला ज्या मेन्शन डेट केल्यात तर 10 तारखेला मी डेफिनेटली येईल, तर 10 तारखेला तुम्ही जाऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला हा ईमेल करणं आवश्यक आहे आणि त्या ईमेलचा झेरॉक्स जाताना घेऊन जाणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात. बाकी पुढच्या अपडेटसाठी सारथी एज्युकेशन, SAARTHI सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करून ठेवा. पुढचे डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा मी तुम्हाला तिथे मिळवून देतो. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.